गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी 1 मे 2026 पासून केवळ आधार कार्ड दाखवून मिळणारी सवलत बंद केली जाऊ शकते आणि त्यासाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य केले आहे। महिलांना 50%, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 100% आणि इतर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डऐवजी NCMC कार्ड असणे आवश्यक असणार आहे। प्रवाशांनी आपल्या जवळच्या एसटी डेपोमध्ये किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन हे कार्ड काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते, परंतु पंढरपुरातील प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका मनीषा धनंजय देशपांडे यांच्या सूचनेनुसार व डॉक्टर धनंजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते अक्षय देशपांडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये सौ मनीषाताई देशपांडे नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली STचा SCMC स्मार्ट कार्डचं शिबिर आयोजित केलं आहे। तर या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि अजून ज्या महिलांनी कोणी काढलं नाही तर त्यांनी ते 1 मेच्या आत काढून घ्यावं, कारण त्यांना 50% सवलत आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास पूर्ण मोफत आहे। अशा कोणी अजून लोकांनी काढलं नसेल तर सौ मनीषाताई देशपांडे नगरसेविका यांच्या निवासस्थानी हा कॅम्प 2 दिवस चालू आहे, तर त्यांनी इथं येऊन काढावं ही विनंती करतो।